नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मोठी बातमी कोल्हापुरातील कागल तालुक्यात लव्ह जिहादचा प्रकार समोर आलाय. म्हाकवे गावातील लव्ह जिहाद विरोधात ग्रामस्थ आक्रमक झालेत. कागल पोलीस ठाण्यावर गावकऱ्यांनी मोर्चा काढला. मुलीला पालकांच्या ताब्यात देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी मोर्चेकरांनी पोलीस निरीक्षक अजित जाधव यांची भेट घेऊन मुलीला पालकांच्या ताब्यात देण्याची मागणी केली. पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी कायदेशीर प्रक्रिया करून मुलीला पालकांच्या ताब्यात देण्याची ग्वाही दिली आहे. या मोर्चात तरुण महिलांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते. कागल तालुक्यामध्ये म्हाकवे गावातील लव्ह जिहादचं प्रकरण घडलं आणि एक मुलगी मिसिंग झाली. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील म्हाकवे तालुक्यातील नागरिक या ठिकाणी कागल तालुक्यातील पोलीस स्टेशन जमले. आपल्याला बोलण्यासाठी गावकरी आहेत. काय सांगा, मावशी कधी गेली होती आणि काय झालं? हे जे प्रकरण लव्ह जिहाद मधून झालेलं आहे. एका मुस्लिम मुलीने आपल्या मराठा बांधवाच्या जे मुलीला पळवून लव्ह जिहादचं हे केलेलं आहे. तर हे प्रकरण कुठंतरी थांबवण्यासाठी आम्ही सर्व गावकऱ्यांनी एकजुटीनं निर्णय घेतलेला आहे की त्या मुलगीला आम्हाला आमच्या पालकांच्या ताब्यात देऊन जो मुलगा आहे लव्ह जिहादचा, तर त्याच्याकडे कशी कारवाई करावी आणि ह्याच्यामध्ये कुणीही हस्तक्षेप करता कामा नये. ही एक मुलगी ही हिंदू समाजाची आहे, मराठा समाजाची आहे. तिला पहिल्यांदा ताबडतोब ताब्यात द्या, आई वडिलांच्या ताब्यात द्या. पण यामध्ये प्रशासनाकडून खूप मोठ्या प्रकारची दिरंगाई झाली. आपण जर बघितलं असेल तर काही दिवसापूर्वी, साधारणपणे 2 महिन्यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली गावामध्ये लव्ह जिहादचा जो प्रकार झाला होता तो याच पद्धतीचा होता की या पद्धतीनं मुलींना फसवून आणि फसवून जाळ्यात ओढणं आणि परत एक वर्षभराचा त्यासाठी संबंध ठेवलं आणि परत देणं. या प्रकारे कुठल्याही प्रकारचा हा जो प्रकार आहे हा बंद झाला पाहिजे आणि हा मुळासकट बंद होण्यासाठी मला आज या ठिकाणी सगळ्या माता भगिनी आमच्या गोळा झालेल्या आहेत. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.